मित्रांनो, जिल्हा न्यायालयामध्ये जी पद भरती सुरू आहे शिपाई आणि लिपिक या पदासाठी, तर त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत, तर त्यांची आन्सर शीट जी आहे म्हणजे रिस्पॉन्स शीट मित्रांनो तुमची जी आहे ती उपलब्ध झालेली आहे, म्हणजे आन्सर की उपलब्ध झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमची आन्सर शीट कशा पद्धतीने डाउनलोड करायची, त्याच्यावर ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचे आणि मित्रांनो कधीपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, अशी सगळी माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून मित्रांनो कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तसेच मित्रांनो, आगामी परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत असाल, झेडपीचे असतील, त्याच्यानंतर मित्रांनो इतरही आहे कारागृह विभाग वगैरे आदिवासी विभाग भरती, तर मित्रांनो तुम्ही आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा। तिथे मित्रांनो तुम्हाला सर्व टेस्ट सिरीज जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे अगदी कमी फी मध्ये, आणि मित्रांनो डिटेल मध्ये जे आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन जे आहे ते प्रत्येक प्रश्नाचं दिलेले आहे। तसेच मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जे आहेत ते फ्री मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे, करंट अफेअर्स देखील फ्री मध्ये आहे। ठीक आहे, तर मित्रांनो पहा कधीपासून जे आहे ते आन्सर शीट तुमच्या उपलब्ध होतील, ऑब्जेक्शन तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायची सगळी माहिती मित्रांनो आपण पाहूयात। तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल या 3 पदांसाठी मित्रांनो 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये मित्रांनो स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुमची परीक्षा जी आहे ती झाली। तर मित्रांनो याच्यासाठी पहा उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म उमेदवारांच्या लॉगिन मध्ये 2/3/2024 म्हणजे 2 मार्च पासून ते 4 मार्च पर्यंत म्हणजे कालावधी मित्रांनो कमी आहे। तर सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करायच्या असल्यास उमेदवारांनी 2 मार्च 2024 सकाळी 8 ते 4 मार्च 2024 रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत त्यांच्या लॉगिन मधून प्रश्नासंबंधित हरकती व त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत। त्यानंतर जे मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे तर ते फक्त ऑनलाईन पद्धतीने आणि तुमच्याच लॉगिन मधून जे आहे ते ऍक्सेप्ट केले जातील, बाकी ईमेल वगैरे मित्रांनो इथे जे आहे ते ऍक्सेप्ट केले जाणार नाही। आता तुम्हाला मित्रांनो लॉगिन कशा पद्धतीने करायचं आहे तर पहा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे, तसेच टेलिग्राम चॅनलवर सुद्धा लिंक तुम्हाला पाठवलेली आहे। तर त्या लिंकवर मित्रांनो तुम्हाला लॉगिनच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि लॉगिन करायचं आहे। तर पहा एक लॉगिन जे आहे मी तुम्हाला इथे करून दाखवतोय, बघा लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर इथे क्लोज या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पहा 2 नंबरचं ऑप्शन आहे इथे अप्लाय पोस्ट, ते अप्लाय पोस्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। बघा याच्यावर जसं तुम्ही क्लिक करता तर पहा इथे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म येतो पिऊन और हमाल, त्याच्यानंतर इथे ऍक्शन या बटन आहे तर इथे आय या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा इथे क्लोज करायचं आहे। इथे पहा त्याच्यानंतर ऍप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स असे 4 ऑप्शन दिसतील। तर मित्रांनो आपल्यासाठी कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे काय, तुमची आन्सर शीट आहे तर तुमचा रिस्पॉन्स शीट आहे ती तिथून डाउनलोड करायची। डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, इथे बघा हेअर या बटनावर क्लिक करायचं आहे। मोबाईलवर तुम्ही करत असाल तर मित्रांनो डेस्कटॉप मोड करा, इझिली ऑप्शन जे आहे ते सगळे ॲज इट इज दिसू लागतात। ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने जे आहे ते आन्सर शीट इथे तुम्हाला दिसते। आता मित्रांनो या पदासाठी जे आहे ते 30च प्रश्न होते, तर मित्रांनो तुम्हाला चेक करण्यासाठी काही फार जास्त जे आहे ते अडचण येणार नाही। प्रत्येक प्रश्न जो आहे मित्रांनो 1 बाय 1 चेक करायचे आणि स्वतः तुम्ही चेक करा, सॉफ्टवेअर वगैरेच्या नादात लागू नका। 30 आणि तिकडे लिपिकला 40 प्रश्न आहे मित्रांनो, तरी इथे तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित जे आहे ते चेक करायचं आहे। आणि कोणता प्रश्न चुकीचा वाटला तुम्हाला, त्याच्यामध्ये मित्रांनो पर्याय चुकीचे वाटले किंवा प्रश्न चुकीचा वाटला तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, ऑब्जेक्शन घ्यायचे। ऑब्जेक्शन घेण्यासाठी काय करायचं, फॉर एक्झाम्पल हा प्रश्न आहे सत्व रजस तमस या 3 गुणांचे वर्णन कोणत्या ग्रंथात केलेले, भगवद्गीता। आता हा प्रश्न तर मित्रांनो बरोबर आहे। सपोज तुम्हाला याच्यासाठी जे आहे ते ऑब्जेक्शन घ्यायचे तर हा क्वेश्चन आयडी जो आहे इथून कॉपी करायचा आहे। त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे वापस यायचं, जिथे तुमचं लॉगिन आहे ऑब्जेक्शन फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहा ऑब्जेक्शन, त्याच्यानंतर इथे रेज ऑब्जेक्शन हे बटन आहे पहा त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा नवीन तुमच्या समोर अशी टॅब ओपन होईल। तर पहा इथे एक्झाम डिटेल्स वगैरे बाकीचे सगळ्या डिटेल जे आहे ते ऑलरेडी आहे, तर इथे तुम्हाला लँग्वेज निवडायची, मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये प्रश्न आहे, कारण की इथे ट्रान्सलेशन एरर सुद्धा असू शकतात। जर तुम्ही मराठीमध्ये प्रश्न सोडवला किंवा इंग्लिशमध्ये सोडवला आणि तुम्हाला इथे ट्रान्सलेशनचा मित्रांनो इथे तुम्हाला चुकीचं वाटलं तर इथे तो देखील तुम्ही इथे ऑब्जेक्शन जे आहे ते निवडू शकतात। आता क्वेश्चन आयडी तुम्ही कसं निवडणार, इथे बघा मी जो क्वेश्चन आयडी कॉपी केलाय तुम्ही इथे पेस्ट करणार। तर बघा इथे पेस्ट केल्याबरोबर तो क्वेश्चन आयडी जो आहे इथे आलाय। क्वेश्चन आयडी तुम्हाला कुठून कॉपी करायचा, इथे बघा क्वेश्चन टाईपच्या खाली ते क्वेश्चन आयडी दाखवलेला असतो। ठीक आहे, त्यानंतर इथे पहा आता नेचर ऑफ ऑब्जेक्शन, तर कशा पद्धतीचं ऑब्जेक्शन आहे तर पहा इनकरेक्ट किंवा अँबिगस क्वेश्चन चुकीचा आहे असा इथे मित्रांनो सिलेक्ट करू शकतात। आउट ऑफ सिलेबस हे तर येणार नाही, ऑल ऑप्शन इनकरेक्ट सगळे ऑप्शन चुकीचे आहेत। त्याच्यानंतर मल्टिपल एकापेक्षा 2 ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे। त्यानंतर आन्सर की जे आहे ते चुकीचे दिलेले किंवा ट्रान्सलेशन एरर याच्यापैकी मित्रांनो तुम्ही निवडू शकता। आता आउट ऑफ सिलेबस नका निवडू, कारण की ते जे आहे तसे मानलं जात नाही। पर्याय बाबतीत किंवा आन्सर शीट चुकीची आहे हे तुम्ही निवडू शकता। त्याच्यानंतर काही रिमार्क तुम्हाला त्या प्रश्न बाबतीत ऍड करायचे असतील तर इथे तुम्ही जे आहे ते ऍड करू शकतात, मराठीमध्ये ऍड केले, इंग्लिशमध्ये ऍड केले तरी चालतात। ठीक आहे, त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंट अपलोड। आता डॉक्युमेंट तुम्हाला कशासाठी अपलोड करायचं आहे तर तुम्ही जो काही प्रश्न इथे टाकताय तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे
काही फाईल टाकायचे, काही प्रूफ टाकायचे, कशा संदर्भात की तो प्रश्न कशा संदर्भात करेक्ट आहे. आता मित्रांनो आपण कोणता प्रश्न घेतला तर पहा इथे सत्व, रजस आणि तमस. तर मित्रांनो याचं वर्णन तुम्हाला कुठे मिळेल, तुम्ही वेबसाईटवर सर्च केलं तर गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जे आहे तुम्हाला याच्या संदर्भात जी आहे ती माहिती मिळून जाईल. किंवा मित्रांनो भगवद्गीता असेल तर तिथे जे आहे तो श्लोक त्याचा तुम्ही फोटो काढून पाठवा. तसं या प्रश्नासाठी आवश्यक नाहीये, परंतु मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की अशा प्रकारचे सोर्स तुम्ही देऊ शकतात. किंवा बघा हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश कोणत्या प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे, तर मित्रांनो पहा इथे पानझडी वने. आता मित्रांनो याच्यासाठी जे आहे ते आता प्रश्न बरोबर आहे, परंतु याच्यासाठी निवडायचं असेल तर भूगोलाचं पुस्तकात असतं स्टेट बोर्डचं, तर त्याच्यातून मित्रांनो इझिली तुम्हाला मिळून जाईल. जर चुकीचा प्रश्न असेल तर अशा प्रकारे. त्याच्यानंतर प्लॅन एरिया. आता मित्रांनो 11वी 12वीच्या जे आहे ते पुस्तकामध्ये हे इझिली तुम्हाला जे आहे ते मिळून जाईल जर चुकीचा असेल तर, परंतु इथे प्रश्न जो आहे तो चुकीचा नाही. अशा प्रकारे तुम्ही एक प्रश्न जो आहे तो व्यवस्थित चेक करा. वाटलंच तर मित्रांनो आपण सुद्धा जे आहे ते कोणते प्रश्न चुकीचे आहे वगैरे त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो युट्यूबवर पाठवू, जेणेकरून तुम्हाला आणखी मदत होईल. अशा प्रकारे इथून तुम्ही जे आहे ते स्टेट बोर्ड किंवा ऑफिशियल वेबसाईट गव्हर्नमेंटच्या किंवा मित्रांनो इतर काही ऑथेंटिक आणि ट्रस्टेड वेबसाईट आहे तिथून सोर्स घेऊन तिथून स्क्रीनशॉट किंवा मित्रांनो लिंक्स घेऊन तुम्ही इथे जे आहे ते अपलोड करू शकतात. ठीक आहे, पीडीएफ किंवा फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता. 3 डॉक्युमेंट अपलोड करायला तुम्हाला इथे संधी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पहा इथे सबमिट या बटनावर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं ऑब्जेक्शन जे आहे ते क्रिएट होतं. तर इथे 1 बाय 1 ऑब्जेक्शन तुमचे दाखवतील. एकापेक्षा जास्त प्रश्न जर तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे रेज ऑब्जेक्शन या बटनावर क्लिक करायचं आणि पुन्हा एक ऑब्जेक्शन तुम्ही जे आहे ते टाकू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे रिस्पॉन्स शीट कॅन्डिडेट रिस्पॉन्स जे आहे ते उपलब्ध झालेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही तुमचे आन्सर शीट किंवा रिस्पॉन्स शीट चेक केली असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळाले खाली कमेंटमध्ये टाका. तसेच कोणत्या प्रश्नासंदर्भात कोणत्या शिफ्ट संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्नांमध्ये तुमचे काही मित्रांनो समस्या असतील तर खाली कमेंटमध्ये जे आहे ते नक्की टाका. ठीक आहे, आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे 4 मार्च पर्यंत जे आहे तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्शन घेता येणार नाही. त्याच्यानंतर फायनल रिस्पॉन्स शीट जे आहे ते लागतील आणि ते मार्क्स तुमचे जे आहे ते फायनल असतील आणि तिथून पुढे मित्रांनो जे आहे ते सिलेक्शनसाठी किंवा पुढच्या राऊंडसाठी पुढच्या एक्झामसाठी जे आहे ते कन्सिडर केले जातील. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑब्जेक्शन जर तू कुठे घेण्यासाठी चान्स असेल तर नक्की ऑब्जेक्शन घ्या, इथे तुमचे मार्क्स जे आहे ते वाढतील. ठीक आहे मित्रांनो, आगामी परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो दर्जेदार स्टडी मटेरियल जे आहे ते आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मॉक टेस्ट असतील, त्याच्यानंतर बॅचेस असतील तर तुम्ही तिथून जे आहे ते जॉईन करू शकतात. अतिशय कमी फी मध्ये उपलब्ध आहे. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. इथे देखील वेगवेगळे अपडेट आणि मित्रांनो करंट अफेअर्स तुम्हाला स्टडीसाठी जे आहे ते मिळत असतात. तर चला या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, जेणेकरून कुठलंच अपडेट तुमच्याकडून जे आहे ते मिस होणार नाही. चला धन्यवाद, थांबतोय. बाय, लव्ह यू.